लोकसभा निवडणुकांच्या तोफा थंडावताच आता विधान परिषद शिक्षक आमदारकीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत। यासाठी इच्छुक उमेदवारांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून संबंधित पक्षाकडून तिकीट मिळावं म्हणून चढाओढ सुरू होती। यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून धुळ्याचे ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी देखील अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। 3 दशकांहून अधिक काळापासून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे धुळ्यातील ॲडव्होकेट महेंद्र भावसार हे व्यवसायानं वकील असून त्यांनी शिक्षकांसंदर्भातील कायद्याचा सखोल अभ्यास करून आजवर शेकडो अन्यायग्रस्त पीडित शिक्षकांना न्याय मिळवून दिलाय। परंतु अनेकदा केसेस लढत असताना कायद्यातील काही त्रुटींमुळे शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आणि वर्षानुवर्ष चालणाऱ्या केसेसमुळे आर्थिक आणि मानसिक तसेच शारीरिक नुकसानाला सामोरं जावं लागत असल्यामुळे कायद्यातील त्रुटी दूर व्हाव्या यासाठी प्रयत्नशील असलेल्या महेंद्र भावसार यांनी यंदा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान यासाठी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाकडे शिफारस केली होती। दरम्यान त्यांच्या या शिक्षकांविषयी असलेल्या कायद्यातील सखोल अभ्यास आणि दांडगा अनुभव लक्षात घेता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून त्यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी जाहीर केलंय। राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने महेंद्र मधुकर भावसार यांना त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आलेली आहे। भविष्यकाळामध्ये ते त्या ठिकाणचं नेतृत्व करतील। ते एक पेशाने वकील आहेत आणि त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यांचा पुत्र सारांश भावसार हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये राज्यावरती उपाध्यक्ष म्हणून काम करतोय। अनेक दिवसापासून पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज ही उमेदवारी आम्ही जाहीर करतोय आणि आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी जो उत्तर महाराष्ट्राचा विभाग आहे, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या भागातून जे आमचे शिक्षक बांधव आहेत ते त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये सोडवण्यासाठी आमचे महेंद्र भावसार यांच्या पाठीशी उभा राहतील हा विश्वास आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर ते आपण विचारावे अशी विनंती आपल्याला करतो। महायुतीमध्ये बिघाडी वगैरे म्हणता येणार नाही। आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सर्व पक्षाकडून उमेदवार जाहीर केलेले आहेत। अंतिम निर्णय हे वरिष्ठ पातळीवरती होतील, परंतु आज फॉर्म भरण्याची शेवटचा दिवस आहे आणि त्या ठिकाणी आमच्या पक्षाकडनं महेंद्र भावसार एक तुलबळ उमेदवार आहेत। त्यांचं अनेक वर्षाचं काम आहे। त्यांनी शिक्षकासाठी अनेक प्रश्न तिथे मांडलेले आहेत, त्यांचे सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत। अशा व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। आज नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी गट अजित पवार गटाकडून मी फॉर्म भरलेला आहे। आज त्यांचा AB फॉर्म पण मी जमा केलेला आहे आणि राष्ट्रवादी गटाने मला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि मला निश्चित वाटतं की संपूर्ण अजितदादांचं या 5 जिल्ह्यामध्ये फार चांगलं वर्चस्व आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे। पण साहेब, महायुतीमध्ये 2 पक्षाकडनं खरं तर अर्ज देण्यात आलेला आहे, त्यामुळे महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवरून कुठेतरी तेढ निर्माण असं वाटत नाही का? आम्हाला राष्ट्रवादी पक्षाच्या अजितदादा गटाने फॉर्म दिलेला आहे आणि मला असं वाटतं की तोच एक ऑथराइज फॉर्म आहे, अधिकृत फॉर्म आहे। त्याच्याशिवाय इतर जे काही फॉर्म असतील त्याच्याबद्दल मी काही सांगू शकतो भरला असेल हे या बाबतीत निर्णय संपूर्णपणे वरिष्ठ नेते घेतात। मला ऑथराइज फॉर्म आहे, मी तो दाखल केलेला आहे। याच्याबद्दलचे निर्णय वरिष्ठ नेते घेतील। त्यांनी म्हटलं असेल, मी नाही म्हटलंय। पण आपल्या महायुतीमधल्या 2 पक्षाच्या भांडणात महाविकास आघाडीचा फायदा होईल? 100% फायदा होईल। आमचा फायदा होईल, राष्ट्रवादी गटाचाच फायदा होईल त्याच्यात।
कारण कुठले कोणी फॉर्म दिलेले हे सगळं आपल्याला 12 तारखेनंतर क्लिअर होणार आहे. कसं आव्हान वाटतं आता समोर महाविकास आघाडी असेल की असेल? कोणीही असलं तरी सुद्धा आमचा विजय निश्चित आहे. आम्हाला कुठलंही आव्हान वाटत नाही आहे. आमचा एबी फॉर्म दिल्यानंतर राष्ट्रवादीने जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा आमचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे. शिक्षक या मतदारसंघामध्ये शिक्षक उमेदवार असेल अशा स्वरूपाची मागणी असते, मात्र अनेकदा जे निवडून येतात ते संस्था चालक असतात. त्याच्यामुळे तुमचं यामध्ये नेमकं काय इंटरेस्ट आहे? निश्चितच की उमेदवारी भरण्यासाठी शिक्षकच असला पाहिजे असं बंधन नाही आहे. परंतु आपण गेल्या अनेक निवडणुकांचा इतिहास जर बघितला आपल्या मतदारसंघाचा तर संस्थाचालक हेच शिक्षकांचे आमदार झालेले आहे. आणि शिक्षक हा कर्मचारी आहे, संस्थाचालक हे मालक आहेत. कर्मचाऱ्याचा कुठलाही संघर्ष हा मालकाशी असतो. आणि जर आपल्या मालकालाच जर आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी जर प्रतिनिधी म्हणून पाठवलं तर आपले प्रश्न कसे सुटतील याचा विचार शिक्षकांनी करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी शिक्षकांचे अनेक केसेस चालवलेले आहेत. शिक्षकांच्या कायद्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. त्यांच्या समस्या मला माहिती आहे, त्याच्यावरचे उपाय माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी अतिशय योग्य आणि पात्र उमेदवार आहे. 2 दिवसांपूर्वीच ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी राष्ट्रवादीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता व आपल्याला पक्षश्रेष्ठी नक्कीच उमेदवारी जाहीर करतील असा विश्वासही व्यक्त केला होता. दरम्यान आज त्यांना पक्षानं उमेदवारी जाहीर केली असून एबी फॉर्म देखील ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांनी सादर केला. यामुळे आता ॲडव्होकेट महेंद्र भावसार यांची ताकद आणखीनच वाढली असून इतर उमेदवारांसमोर ॲडव्होकेट भावसार यांच्या रूपानं एक तगडं आव्हान उभं राहिलं आहे. गणेश पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.